आई, उमा, आई, काय झालं ओरडायला? हे काय चाललंय तुम्हा दोघींच? सकुला असं बाहेर उभं ठेवलं? किती रडते बिचारी माहितीये? सकाळी सुद्धा किती बोललात तुम्ही. माझा सगळा राग तिच्यावर काढलात तुम्ही. कशासाठी? असा काय गुन्हा केलाय तिने? मोर पिसासाठी जरा छंदिष्ट झाली आहे एवढंच ना? लहान आहे ती, एवढा काय भाऊ करायचंय? अरे आम्ही काय वैरिणी आहोत सकूच्या? पण किती माया असली तरी सखू मालकाच्या वाड्यावर गेली तर आरती ओवाळणारेस तू? सखू मालकांच्या वाड्यावर गेली होती? मग काय सांगतोय आम्ही? 100दा तंबी दिली आपण, कानी कपाळी ओरडलो. अगदी आज भामेकडे गेली तेव्हा पण बजावलं होतं, पण त्या एका शुल्लक मोर पिसासाठी ती गेली वाड्यावर. कसल्यामुळे धाकच राहिला नाही तिला. सुटला उमाचा संयम, दाखवलं 14 रत्न. गरजच होती त्याची. अरे शहाण्याला शब्दाचा मार, पण शब्दच कळले नसतील तर छडी उगारावीच लागते. गरजच होती त्याची. तू काही एक बोल नकोस. उमाने केलंय ते योग्यच केलंय. तू उगाच सखूची पाठ राखण करू नकोस, म्हणूनच डोक्यावर बसली आहे ती. नशिबानं तिथं गोदाका होती म्हणून ती घेऊन आली. गोदाका तिथं नसती तर काय झालं असतं? इथं घराभोवती जप्तीच्या खुणा पडल्यात आणि तो दामू येऊन काय गरळ ओकून गेलाय लक्षात आहे ना तुझ्या? ये मालक तुमचा हा भिकार वाडा मोडू ना. मालक इथे साजिरा बांधणार बघा, दुमजली वाडा हो. आणि छोट्या मालकीन बाईन बरोबर मालक राहणार इथेच थाटात हो. डोक्यात सारखं तेच घुमतय. कसं सांगायचं कार्टीला? अरे बाप म्हणून तूच विचार कर. आपल्या डोक्यावर कोणती तलवार आहे त्याच? सखूचं पाऊली पडायला नको तिकडे लक्षात ठेव. उमाने केलंय ते योग्यच केलंय. खरंच सखू